महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी की राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार आणि खासदार पार्थ पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याचं कळतंय। संसद भवन परिसरातल्या पंतप्रधान कार्यालयात त्यांची भेट झाली। जवळपास 10 मिनिटं त्यांची भेट झाली। सुनेत्र पवार पार्थ पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याचं आपण बघतोय आणि तिघांमध्ये सुमारे 10 मिनिटं चर्चा झाल्याचं कळतंय। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, या भेटीचं नेमकं औचित्य काय? महत्वाचं म्हणजे महिला आरक्षणाचं विधेयक जे आहे ते आज राज्यसभेत येणार होतं, पण ते लोकसभेत विधेयक बारगळल्यामुळे आज विधेयक येऊ शकलं नाही। त्या पार्श्वभूमीवरती राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार या राजधानी दिल्लीत आल्या होत्या। कालच त्या दिल्लीत दाखल झाल्या होत्या आणि आज त्या जेव्हा राज्यसभेमध्ये सहभागी होत्या त्यावेळेस त्यांच्यासोबत पार्थ पवार देखील राज्यसभेच्या कामकाज सहभागी झाले होते। दरम्यानच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील राज्यसभेच्या सभागृहात दाखल झाले होते। त्यानंतर तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते जेव्हा तिथून बाहेर पडले पंतप्रधान कार्यालयात गेले त्यावेळेस त्यांनी सुनेत्र पवार यांना भेटण्यासाठी बोलावून घेतल्याची माहिती पुढे आली। त्यानंतर सुनेत्र पवार आणि सोबतच पार्थ पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जवळपास 10 मिनिटं भेट घेतल्याची माहिती आहे। साधारणतः सध्याची जी माहिती आहे ती अनौपचारिक भेट असल्याचं बोललं जात आहे, पण या संदर्भात जर महत्वाचं म्हणजे जर बघितलं राज्यामध्ये ज्या पद्धतीची घडामोडी सुरू आहे त्या संदर्भात देखील काही चर्चा सूत्रांची माहिती आहे। पण महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांची महत्वाची भेट आज संसद परिसराच्या परिसरात झालेली आहे। स्टुडिओ धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल। संसद भवन परिसरात पंतप्रधान कार्यालयात आज उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार आणि खासदार पार्थ पवार या दोघांचीही पंतप्रधानांबरोबर भेट झाली आणि पंतप्रधान मोदींबरोबर त्यांची 10 मिनिटं चर्चा झाल्याचं कळतंय। राज्यातल्या वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन त्यांनी चर्चा केल्याची माहिती आहे आणि त्याचं छायाचित्र आपल्या हाती आलेलं आहे। आपण बघू शकतो की दिल्लीतल्या पंतप्रधान कार्यालयात त्यांची भेट झालेली आहे। सुनेत्र पवार आणि पार्थ पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे आणि या भेटीदरम्यान त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर पंतप्रधानांशी 10 मिनिटं चर्चा केल्याची माहिती पुढे येते। आणि आता आणखीन एक महत्त्वाची बातमी, अशोक खरात याला चौथ्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। 5व्या गुन्ह्यात अशोक खरात याला उद्या पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे। अशोक खरातला चौथ्या गुन्ह्यामध्ये आता 14 दिवसांची पोलीस कोठडी जी सुनावण्यात आलेली आहे आणि आता 5व्या गुन्ह्यात उद्या त्याला कोर्टात हजर केलं जाईल। त्यामुळे आता एक एक करत अशोक खरातचे कारनामे, घोटाळे, त्यांनी कशा प्रकारे भक्तांची फसवणूक केली, महिलांचं शोषण केलं, त्यातल्या SITच्या तपासातनं जे महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत त्या ग्राउंडवरती आता त्याची पोलीस कोठडी जी आहे ती मागण्यात येते आणि आता 14 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती आता चौथ्या गुन्ह्यामध्ये त्याची मागण्यात आलेली होती आणि ती कोठडी जी आहे ती न्यायालयाने मंजूर केलेली आहे। त्याला 14 दिवसांची कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। चौथ्या गुन्ह्यात ही सुनावण्यात आली आणि आता 5व्या गुन्ह्याकरता उद्या पुन्हा एकदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्याला हजर केलं जाईल। अशोक खरातला चौथ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी जी ती सुनावण्यात आलेली आहे। 14 दिवसांची ही न्यायालयीन पोलीस कोठडी जी ती सुनावण्यात आल्याचं कळतंय आणि आता उद्या 5व्या गुन्ह्यात अशोक खरातला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर करण्यात येईल।